गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. SC फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लेक्चर नंबर 11 आहे. या लेक्चरमध्ये आपण इन्कम रिलेटेड ट्रान्झॅक्शनचं क्लासिफिकेशन बघणार आहे. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण एक्सपेन्सेस रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन आहे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फक्त तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघून घ्या, म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने समजून जाईल. तर स्टार्ट करूया. फर्स्ट ट्रान्झॅक्शन बघा काय दिलेलं आहे, इंटरेस्ट रिसिव्ड ऑफ ₹1000. इंटरेस्ट रिसिव्ड होतोय म्हणजे नेमकं आपल्याला काय मिळणार आहे, कॅश, राईट. म्हणून पहिला आस्पेक्ट आपला काय असणार आहे, कॅश कम्स इन द बिझनेस. फर्स्ट आस्पेक्ट आपला तोच असणार आहे, कॅश कम्स इन द बिझनेस. ओके. अँड सेकंड आस्पेक्ट, आता सेकंड आस्पेक्ट आपण कसा लिहिणार, तर लक्षात ठेवा, जेव्हाही आपल्याला कॅश मिळणार आहे, रिसिव्ह होणार आहे, म्हणजे आपल्याला इन्कम होत आहे, राईट. आता कॅश मिळत आहे, पण कॅश का मिळत आहे, इंटरेस्ट. कॅश म्हणजे आपल्याला नेमकं मिळणार काय, इंटरेस्ट. म्हणून आपण सेकंड आस्पेक्ट काय म्हणणार, इंटरेस्ट. किंवा आपण असंही म्हणू शकतो, कॅश का मिळते, कारण आपल्याला इंटरेस्ट मिळतोय, म्हणून आपण सेकंड आस्पेक्ट म्हणू शकतो, इंटरेस्ट इज ॲन इन्कम, राईट. इंटरेस्ट मिळत आहे म्हणून आपल्याला कॅश मिळत आहे, म्हणून आपण इन्कम कशामुळे झाला, आपल्याला इंटरेस्टमुळे, म्हणून तोच आपला सेकंड आस्पेक्ट असेल. खूप सिंपल आहे बघा बाळांनो. फर्स्ट आस्पेक्ट कॅश कम्स इन अँड सेकंड इंटरेस्ट इज ॲन इन्कम. संपलं. त्यानंतर आता यावरून टू अकाउंट्स, तर फर्स्ट असेल कॅश, फर्स्ट अकाउंट असेल कॅश अकाउंट अँड सेकंड इंटरेस्ट. इंटरेस्ट रिसिव्ड असं म्हणू आपण याला. सेकंड आस्पेक्ट जो आहे त्याला आपण म्हणणार इंटरेस्ट रिसिव्ड, कारण इंटरेस्ट पेड पण केले जातो, मिळवू शकतो, म्हणून तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे, म्हणून आपण आता इथे कसं लिहूया, इंटरेस्ट रिसिव्ड. आणि यावरून आपल्याला तर त्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे कोणता रूल इथे अप्लाय होतो. तर बघा, तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्येही सांगितलं होतं का जी कॅश असती बिझनेससाठी ॲसेट, आणि ॲसेटसाठी रूल असतो रिअल अकाउंटचा, म्हणून फर्स्ट रूल इथे अप्लाय होणार रिअल अकाउंटचा. गॉट इट. इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट बिझनेससाठी काय आहे हे चेक करायचं. तर बघा, आपण इथे आस्पेक्टमध्ये लिहिलेलं आहे, इंटरेस्ट इज ॲन इन्कम. इन्कम किंवा एक्सपेन्सेससाठी रूल कोणता यूज करतो आपण, नॉमिनलचा, म्हणून इथे लिहा नॉमिनल अकाउंट. दॅट्स इट. खूप सिंपल आहे बघा. अशा पद्धतीने फर्स्ट ट्रान्झॅक्शनचं आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. हे समजलं नसेल तर दुसरं बघा, काहीच अडचण नाही. सेकंड जे ट्रान्झॅक्शन आहे काय दिलेलं आहे इथे बघा एकदा, कमिशन रिसिव्ड ऑफ ₹500. तेच ट्रान्झॅक्शन मी इथे लिहिलं, राईट. पहिली ही स्टेप आहे. त्यानंतर आता यामध्ये चेक करू आपण, रिसिव्ड होत आहे कमिशन. कमिशन म्हणजे आपल्याला कॅश मिळणार आहे. देअर फॉर फर्स्ट आस्पेक्ट कॅश कम्स इन किंवा कॅश कम्स इन द बिझनेस असं आपण याला म्हणणार आहे. ओके. मी थोडंसं शॉर्टकट लिहितोय, टाइम सेव्हिंग आपलं झालं पाहिजे इथे. अँड सेकंड, कॅश का मिळत आहे, कारण कमिशन मिळत आहे, म्हणून आपण म्हणणार कमिशन पासून इन्कम झाला, म्हणून म्हणणार कमिशन इज ॲन इन्कम. कमिशन इज ॲन इन्कम. थोडीशी हँडरायटिंग खराब येत आहे, पण तुम्ही प्लीज ॲडजस्ट करून घ्या. ओके. तर बघा, इथे कॅश कम्स इन हा फर्स्ट आस्पेक्ट अँड सेकंड कमिशन इज ॲन इन्कम. यावरून पुन्हा दोन अकाउंट बनवणार. फर्स्ट असेल कॅश अकाउंट, सेकंड असेल कमिशन रिसिव्ड अकाउंट. ओके. इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट, इथे अकाउंट लावायला विसरायचं नाही. हे दोन अकाउंट झाले. त्यानंतर त्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे रूल कोणता, कॅश बिझनेससाठी ॲसेट, ॲसेटसाठी रिअल अकाउंट, आणि कमिशन रिसिव्ड, कमिशन बिझनेससाठी काय आहे, इन्कम, म्हणून इन्कमसाठी नॉमिनल अकाउंट. खूप सिंपल आहे बाळांनो. बघा, हे ट्रान्झॅक्शन थोडं समजलं असेल तर तिसरं ट्रान्झॅक्शन तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला पूर्ण समजून जाईल. म्हणून शेवटचं ट्रान्झॅक्शन बघा, रेंट रिसिव्ड ऑफ ₹500. इथलचं ट्रान्झॅक्शन मी इथे ॲज इट इज लिहिलं. त्यानंतर टू आस्पेक्ट, रेंट रिसिव्ह होतो म्हणजे आपल्याला कॅश मिळणार आहे. देअर फॉर फर्स्ट आस्पेक्ट
कॅश कम्स इन. ओके, पूर्ण लिहायचं आहे, कॅश कम्स इन द बिझनेस. मी थोडंसं शॉर्टकट यूज करतोय. ओके. अँड सेकंड, कॅश काय मिळते कारण इन्कम होतं आहे. इन्कम कशापासून होतं आहे? रेंटपासून. म्हणून म्हणणार रेंट इज ॲन इन्कम. बिझनेससाठी रिसिव्ड होणारा रेंट हा इन्कम असतो. ओके. त्यानंतर यावरून 2 अकाउंट बनवायचे. फर्स्ट इथे आहे कॅश म्हणून लिहा कॅश अकाउंट. इथे आहे रेंट रिसिव्ड म्हणून इथे लिहा रेंट रिसिव्ड अकाउंट. आणि शेवटी यांचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं. अगेन कॅश बिझनेससाठी ॲसेट, ॲसेटसाठी रियल अकाउंट. रेंट इन्कम आहे म्हणून नॉमिनल अकाउंट. बघा बाळांनो, 5 मिनिटामध्ये तुम्ही संपूर्ण क्लासिफिकेशन व्यवस्थित करू शकता. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक टाईपचं ट्रान्झॅक्शन कव्हर करत आहे म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके. आता यानंतरचे जे 2 ट्रान्झॅक्शन आहे तुम्ही याला होमवर्कमध्ये ट्राय करून बघा.